आपण अमरावतीमध्ये आहोत. आपल्यासोबत बच्चू कडू आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीची ही निवडणूक होईल? एकीकडे हाय व्होल्टेज ड्रामा काही दिवसांपूर्वी झालेले होते, काय कसं बघता? ड्रामा करणारी लोक तुम्हाला माहित आहे, आमचं घरच हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. कायदा पायदळीत उडवला गेला. कायद्याचं काही महत्वच राहिलं नाही. मैदान आमच्या ताब्यात दिले असताना सुद्धा वेळेवर मैदान हिसकावून घेतलं जातं. म्हणजे तुमची प्रवृत्ती काय आहे, कुठल्या प्रवृत्तीनं तुम्ही लढता आहे, याचा विरोध आहे लोकांमध्ये. जे न्यायप्रेमी लोक असेल, ज्यांना या देशात कायदा अजून मजबूतीनं राहिला पाहिजे, हुकुमशाह संपला पाहिजे असं वाटत असेल, ते लोक शिट्टीला मतदान करेल. भाऊ, तुम्ही महायुतीने होतात, नवनीत राणा दाम्पत्य तुमच्यासोबत होते, पण असं आता निवडणुकीमध्ये हे एक वेगळं चित्र बघायला मिळत आहे, कसं बघता? राणाचा स्वभाव आहे, आमचे काही मुद्दे आहे, आणि मला असं वाटलं का हिंदुस्थानात एक निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे, आणि म्हणून आम्ही लढलो, आणि ते देश पण येणार आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला मैदानाचं परवानगी देण्यात आली होती, त्यानंतर एक राडा झाला, त्यानंतर कुठे महायुतीच्या वतीने जे ज्येष्ठ नेते होते त्यांच्या काय तुमचं चर्चा झाली का या संदर्भात? नाही, काही चर्चा झाली नाही. आता काय चर्चा करणार आहे? त्यांनीच ग्राउंड हिसकावून घेतली ना, आम्ही काय चर्चा करायची? कसं बघता, काय आवाहन करा तुम्ही आता मतदारांना? मला वाटतं मतदारांनी अतिशय निस्वार्थ निपक्ष मुद्द्यावर ही निवडणूक खरं तर नेली पाहिजे. भर निवडणुकीच्या वेळेस जर कापसाचे 800 रुपये कमी होत असेल, 1500 रुपये तुरीचे भाव कमी होत असेल, MRGS वाल्यांना 3-3 महिने त्या मजुराला पगार भेटत नसेल, 1500 रुपये महिन्याच्या ऐवजी केंद्राचे 200 रुपये गेल्या 1 वर्षापासून भेटत नसेल, तर अनेक मुद्दे आहे जे सामान्य माणसासाठी खरं तर करणं गरजेचं होतं, ते केलं नाही. त्याच्या विरोधात मतदान केलं पाहिजे. सोबतच बच्चू कडू यांच्या पत्नी सुद्धा आपल्या सोबत आहेत. वहिनी, काय सांगाल? भाऊंच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही निवडणुकीच्या मैदान लढले, काय सांगाल? प्रहारचा उमेदवार हा नेहमी कार्यकर्ता असतो. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, आणि माननीय दिनेश बुक हे अतिशय मोठे रुग्णसेवक आहेत. रक्तदानाच्या मोठ्या चळवळीमध्ये ते एक अमरावती जिल्ह्यातील तो महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे अमरावतीच्या सर्व सुजाण लोकांकडून प्रहारच्या या उमेदवाराच्या विजयाची आम्हाला खात्री आहे. निश्चितच शेतकरी, शेतमजूर आणि कार्यकर्त्याची ही लढाई आहे, आणि निश्चितच यात प्रहारचा उमेदवार भरघोस मताने निवडून येईल असा विश्वास या बच्चू दाम्पत्याला आहे. प्रशांत देसाई, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.